आणि आता थेट जाऊया मंत्री चंद्रशेखर बावनकुळे बोलतायत। सरकारची जमीन ट्रान्सफर करायची असेल तर वीर मातांना वीर पत्नींना मुद्रांक शुल्क द्यावं लागत होतं। पण माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी यांची सूचना होती की हे माफ केलं पाहिजे। महसूल खात्याने हा निर्णय घेतला आणि परवाच्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये आता वीर माता वीर पत्नी आणि शहीद कर्मचारी अधिकाऱ्यांच्या परिवारातील कुठल्याही वारसदारांना स्टॅम्प ड्युटी लागणार नाही, मुद्रांक शुल्क लागणार नाही असा निर्णय सरकारने घेतला आहे। उद्धव ठाकरेंची पत्रकार परिषदेत ते असं म्हणाले की काल मुख्यमंत्र्यांसोबत प्रवास झाला एकत्र, त्यामध्ये आमची उच्चस्तरीय चर्चा झाली। कशा प्रकारे बघता त्यांच्या या दाव्याकडे? आमचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी आदर्श मुख्यमंत्री आहेत। माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आव्हानाला साथ घालून माननीय देवेंद्र फडणवीसजी कॉमर्शियल फ्लाईटनी प्रवासी फ्लाईटनी दौरा करताय, प्रवासी फ्लाईटनी ये जा करताय। त्यांनी प्रायव्हेट फ्लाईट वापरलं नाही, हे आमच्याकरता आदर्श आहे। आणि मी उद्धव ठाकरेंचेही आभार मानतो की त्यांनी प्रधानमंत्री मोदींच्या आव्हानाला प्रवासी फ्लाईटमधून येणं पसंत केलं, त्यांनी साथ दिली। शेवटी हे महत्त्वाचं आहे की देशहिताकरता एखादा निर्णय प्रधानमंत्र्यांनी घेतला असेल त्या निर्णयाला उचलून धरणे। दोघांनी या ठिकाणी प्रवासी फ्लाईटमध्ये येऊन एक आदर्श उदाहरण तयार केलेलं आहे। चर्चा केल्याचा दावा केला, ते उच्चस्तरीय चर्चा झाली असं ते बोलले। चर्चा तर फ्लाईटमध्ये बसल्यावर होत असतं, कधी पारिवारिक होतं, कधी कौटुंबिक होतं। प्रत्येक वेळी काही राजकारणाची चर्चा होत नाही आणि विमानात तर बिलकुल होत नाही, कारण विमानात इतके लोक ऐकणारे असतात की त्या ठिकाणी काय राजकीय चर्चा करणार आहे। हो का? संजय राऊत असं म्हणाले की एक वेळ शिंदे बावनकुळेंना पण म्हणेल की पक्षात घेऊन घ्या। नाही, संजय राऊत साहेब आमचे मित्र आहेत, ते काही बोलले असतील तरी माझं आयुष्य हे भारतीय जनता पार्टीला समर्पित आहे। 35 वर्षाचा प्रवास झाला आहे, जिना या मरणा या, त्यामुळं त्यांनी उपरोधिक बोलले असतील। हो, विश्वास नांगरे पाटील यांनी संघाविषयी स्तुती केल्यानंतर आज राज ठाकरे यांनी त्याच्यावर टीका केलेली आहे की आपलं पुनर्वसन करून घेण्यासाठी त्यांनी संघाची स्तुती केली आहे। विश्वास नांगरे पाटील साहेबांनी जे काही भाष्य केलं आहे, मला वाटतं एक आदर्श संस्कार संस्कृती असलेला आणि या मजबूत भारताला ज्या संघाने देशगौरव दिला आहे, आमच्या देशाचा मजबूत कणा संघ आहे, त्याबद्दल जर चांगले उद्गार काढले असतील तर मला वाटतं राज ठाकरे जी असतील किंवा अजून कोणी असतील यांनी वेगळा विचार किंवा वेगळं पाहण्याची गरज नाही। सर, उद्धव सावंत यांनी एक स्टेटस ठेवला सीएम हातात हात घालून असल्याचं काय नेमकं संदेश कसं बघता तुम्ही? कुठे एकनाथ शिंदे आणि मुख्यमंत्र्यांच्या एका हातात हात असलेलं एक स्टेटस त्यांनी ठेवलेला काल ज्या पद्धतीने विमान प्रवास झाला त्या प्रवासानंतर स्टेटस ठेवावं लागलं। काय त्यांनी आपली भावना व्यक्त केली असेल, पण आम्ही एकत्रच आहोत। एकनाथजी, आम्ही, देवेंद्रजी शेवटी इतके घट्ट बांधलेलं आहोत की मागच्या 30 वर्षाची भाजपा शिवसेना युती आहे आणि अधिक मजबूत आहे। त्यामुळं तसं त्या ठिकाणी स्टेटस ठेवलं तर फार चांगलं आहे। पण शिंदे गटांमध्ये कुठेतरी भीतीचं वातावरण आता या कालच्या प्रवासानंतर तयार झालेलं आहे, त्यातून हे स्टेटस ठेवल्याचं समोर आलं। काहीतरी जोडण्यात काही तथ्य नाही आहे। उलट तुम्ही तर जे आदर्श उदाहरण उद्धवजींनी आणि देवेंद्रजींनी घालून दिलं आहे, आमच्यासारख्या कार्यकर्त्याला तू शिकण्याला काय? आरटीओ संदर्भामध्ये पत्र तुम्हाला एक 100 अधिकाऱ्यांनी पत्र तुम्हाला दिलं आहे महसूल मंत्री म्हणून। बजरंग खरमाटे आणि काही अधिकारी जे निवृत्त झाले आहेत आणि 100 अधिकारी त्रस्त आहेत, हे नोटोरियस अधिकारी ज्यांच्या कारवाई होणार का? विजय वडेट्टीवार नावासकट त्यांच्याकडे 56 GB डेटा आहे ऑडिओ रेकॉर्डिंगचा असं म्हणतो। मी यापूर्वीच या विषयावर प्रताप सरनाईकजीशी वारंवार बोललो आहे। माननीय प्रताप सरनाईकजी मंत्री परिवहन यांनी मला आश्वस्त केलं आहे की अशा आताही नोकरीवर नसताना या विभागात हस्तक्षेप ठेवणारे जे लोक आहेत यावर गुन्हा दाखल केला पाहिजे। केंद्र आणि राज्याच्या उच्चस्तरीय यंत्रणेमार्फत या व्यक्तीची चौकशी केली पाहिजे। हा व्यक्ती अजूनही सरकारमध्ये उच्च पदावर असल्यासारखं वागतो आहे, त्यामुळे याची चौकशी मुख्यमंत्री करणार आहेत किंवा
परिवहन मंत्र्यांनी मला आश्वस्त केला की आम्ही चौकशी करतो. तेलगी सर एक प्रश्न असा आहे, तेलगी आधुनिक तेलगी कोण आहे आणि तुम्ही मागे लागले आहे त्या सगळ्या घोटाळा बाहेर काढण्यासाठी? मुद्रांक शुल्क घोटाळा जो आहे असे आरोप होऊ लागले आणि तुम्हीच तो घोटाळा बाहेर काढण्यासंदर्भात नाही, बोलला. काही घोटाळ्याचा कयास बांधण्यात आला. ॲडज्युडिकेशनमध्ये ज्या केसेस आम्ही हिअरिंगला घेतो त्या कॉशी ज्युडिशियल पॉवर असतात, पण कधी कधी कॉशी ज्युडिशियल पॉवर वापरून जास्तीचं मुद्रांक कमी करणे आणि कमी मुद्रांक जास्त करण्यात ज्या केसेस असतात त्याचा AG मार्फत ऑडिट व्हावं असं म्हटलं आहे. याचा अर्थ घोटाळा झाला असा नाही आहे, पण यामध्ये तफावत जे निघेल ॲडज्युडिकेशनच्या केसेसमध्ये ती फार मोठी असेल. ही तफावत आहे, भ्रष्टाचार नाही आहे, ही तफावत आहे. आणि त्यामुळं कुठं घेऊन जाणं काही अर्थ नाही. आमच्या खात्यामध्ये कुठल्याही पद्धतीचा भ्रष्टाचार मी तर सहन करून घेत नाही, कारण कोणत्याही परिस्थितीमध्ये देवेंद्र फडणवीस सरकार, आमचं सरकार हे पारदर्शी, लोकाभिमुख आणि गतिमान ठेवण्याचा आम्ही प्रयत्न करतो आहे. त्यामुळे कोणताही भ्रष्टाचार त्यामध्ये नाही, फक्त तफावत आहे. ती तफावत आम्ही AGच्या माध्यमातून, अकाउंटंट जनरलच्या माध्यमातून टास्क फोर्स तयार करून 1 एप्रिल 2021 ते 31 मार्च 2025 पर्यंत तपासतो आहे. 31 मार्च 2026 पण तपासतो आहे. त्यामध्ये कमी जास्त केलं असेल तर त्याची दुरुस्ती करू किंवा वसूल करू. कारवाई होईल. होईलच. उद्धव ठाकरेंचे 14 आमदारांच्या